राज्यातील तब्बल 72 वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि काही माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा खळबळजनक दावा एका राजकीय नेत्याने नाशिक दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना केला आहे। या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली। संबंधित नेत्याच्या म्हणण्यानुसार नाशिकमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह मुंबई पुणे येथील अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि नेते या प्रकरणात सहभागी आहेत। नाशिकमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणात काही व्हिडिओ देखील समोर आले असून ते हनी ट्रॅपचा भाग आहेत की अधिकाऱ्यांच्या खासगी जीवनाशी संबंधित आहेत याबाबत अजून स्पष्टता नाही। मात्र अधिकारी आणि नेते हे प्रकरण सार्वजनिक होऊ नये म्हणून गप्प असल्याचे बोलले जात आहे। सध्या राज्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना या प्रकाराची माहिती समोर आल्याने याचे गंभीर राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे आणि पुढील काही दिवसात या प्रकरणाची नवी माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे। या संदर्भातील घडामोडींसाठी पात्रा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।